आपण करतो आहोत. ओके बांधवांनो, जय शिवराय सगळ्यांना पुन्हा एकदा. मी आज मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो आदेश आहे तो वाचलेला आहे आणि त्या आदेशामध्ये पहिलं माझा आक्षेप असा आहे की 103 वेळी घटना दुरुस्ती झाल्यानंतर ईडब्ल्यूएस कोट्याला 10% आरक्षण दिल्यानंतर 50%चा नियम राहतो की नाही राहतो, इंदिरा साहनीचा जो 50%चा नियम आहे तो 103 वेळा घटना दुरुस्तीने प्रभावित होतो की नाही होतो, या मुद्द्याला सर्वोच्च न्यायालयाने सर्रास बगल दिलेली आहे. आणि हे त्यांच्या न्यायालयाच्या आदेशातला एक महत्वाचा मुद्दा आहे की जो त्यांनी त्यांच्या गैरसोयीचा होता तो मुद्दा त्यांनी टाळलेला आहे. त्याच्यावर मी आणखी बोलेन. आणखी न्यायालयाने 102 व्या घटना दुरुस्तीमध्ये लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स आहे की नाही स्टेटला याची छाननी करणं आवश्यक आहे, एक्झामिनेशन करणं आवश्यक आहे, म्हणून लार्जर बेंचकडे आम्ही पाठवतो तर असा न्यायालयाने जरूर म्हटलं. पण 103 व्या घटना दुरुस्तीने इंदिरा साहनीचा जो 50%चा नियम आहे की नाही राहतो की नाही राहतो याच्यावरती क्लिअर कट भाष्य त्यांनी केलेलं नाहीये, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, जे लोक असं म्हणतात म्हणजे इथं राजकारण सुरू आहे, न्यायालयाच्या निर्णयानुसार आता जो कालचा निकाल आहे त्याच्यानुसार 2 मुद्दे अधोरेखित होतात. म्हणजे न्यायालयाने आरक्षणाला पात्र असण्याची संकल्पना वेगळी समजलेली आहे आणि न्यायालयाने एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन आणि एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस ही संकल्पना वेगळी समजलेली आहे. त्याच्यावरही मला काही सांगायचं आहे की नेमका याचा अर्थ काय होतो आणि न्यायालय बरोबर आहे का. बांधवांनो, एक लक्षात ठेवा की आरक्षण असो की कोणताही सिव्हिल मधला विषय असो, कोर्टामध्ये मजबूत बाजू, मजबूत मुद्दे, मजबूत वकील असेल तर कधीही केस जिंकता येते, हा अनुभव आहे. जर आपल्या आरक्षणाला जर समजा राम जेठमलानी साहेब लाभले असते तर कोणाची हिंमत होती आपल्या आरक्षणाला स्टे करून रेफर करण्याची. म्हणजे मुद्दे महत्वाचे निर्माण करावे लागतात, मुद्दे महत्वाचे उभे करावे लागतात. हे न्यायालयीन लढाईतले एक महत्वाचं गमक आहे जे आम्ही मागच्या हायकोर्टच्या होतं. तसे काही मुद्देही मी आपल्या समोर ठेवणार आहे. तर या सगळ्या याच्यामध्ये आपण सुरुवात करूया की या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये 2 मुद्दे सांगितलेले आहे की मराठा समाजाच्या बद्दल आयोगाने जी माहिती दिलेली आहे, आयोगाने जे काम केलेलं आहे ते मराठा समाजाला आरक्षणासाठी पात्र ठरवण्यासाठी केलेलं आहे, ती गोष्ट वेगळी आहे असं न्यायालय म्हणतं. म्हणजे एका अर्थाने मराठा समाजाच्या पात्रतेवर न्यायालयाला प्रश्नचिन्ह नाही. परंतु हायकोर्टने जे 4 ओळीत एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन लिहिल्या, म्हणजे तिथे न्यायालयाने 4च मेन्शन केल्या, शेकडो आहेत त्या. त्यातली सगळ्यात महत्वाची जी दुर्लक्षित केलेली गोष्ट आहे की अनकॉन्स्टिट्युशनल डिनायल ऑफ रिझर्वेशन टू मराठा कम्युनिटी सिन्स 50 इयर्स, 5 डेकेड्स. म्हणजे 50 वर्षापासून चुकीच्या पद्धतीने, घटनाबाह्य पद्धतीने, कोणताही डेटाचा सपोर्ट नसताना असत्य नमूद करून आणि नाहीतर अभ्यास न करता मराठा समाज पात्र नाही असं सांगण्याचं जे पाप केलं गेलं सरकारच्या पातळीवर, आयोगाच्या पातळीवर पण हा गुन्हा खूप मोठ्या प्रमाणात मंडल पासून सुरू झालेला आहे. तर या पापाला आम्ही म्हटलं की बाबा तुम्ही मराठा समाजाला न्याय दिलेला नाहीये, त्याची परिस्थिती तपासलेली नाहीये, त्याचं कोणतीही आकडेवारी गोळा केलेली नाहीये आणि तरी सुद्धा तो मागासलेला नाही असं म्हणतात. विशेषतः एनसीबीसीचा 2000चा अहवाल आहे की मराठा कम्युनिटी फॉरवर्ड आहे, पण त्यांनी कोणत्याही शाळेचं, कोणत्याही कॉलेजचं, कोणत्याही विद्यापीठाचं शैक्षणिक रेकॉर्डचं एक आकडा घेतलेला नाही. उदाहरणार्थ त्यांनी नोकरीमध्ये मराठा किती याचा एक आकडा घेतलेला नाही, तरी मराठा फॉरवर्ड आहे असं त्यांनी म्हटलं. मंडलने मराठा हा फॉरवर्ड हिंदू कम्युनिटी असं म्हटलं, पण त्याला बेस जो दिला तो 1931च्या जनगणनेचा दिला. आम्ही कोर्टासमोर सांगितलं की मंडल खोटं बोलतोय, तेव्हा न्यायालयाने ते मान्य केलं की खरंच मंडल खोटं बोलतोय. म्हणजे एखाद्या 4 कोटी समाजाचा केवळ कल्पनेच्या आधारावर पूर्वग्रह दूषित आकच बुद्धीतून अधिकार नाकारणं 5 दशकासाठी, जवळजवळ 4 पिढ्यासाठी, तर मग ही गोष्ट नक्कीच एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन आहे. हे न्यायालयाला आमची भावना समजलेलीच नाहीये आणि त्यांनी सांगितलं की उच्च न्यायालयाने एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन लक्षात घेतलेली नाहीये.
हे एक महत्वाचा मुद्दा आहे. बरं, महत्वाचा आणखी मुद्दा आहे की न्यायालय मान्य करते की मराठा समाज हा आरक्षणाला पात्र आहे. मग आमचं असं म्हणणं आहे की आरक्षणाला पात्र ठरलेला या भारतामध्ये फक्त मराठा एकमेव समाज आहे. हे मी दाव्याने सांगू शकतो, नाही तर कोणत्याही आरक्षणातल्या गटाने माझ्याशी चर्चा करायला यावी की ते पात्र कसे ठरलेले. केवळ कोणाला तरी वाटले मागासलेले, केवळ कोणाला तरी वाटले आदिवासी, केवळ कोणाला तरी वाटले अस्पृश्य आहे म्हणून त्यांचे नावं आलेले आहेत. कोणत्या आयोगाचे अहवाल आहेत? ओबीसीच्या जातींना तर कुठलेच अहवाल नाही. जे अहवाल आहे ते एक एक पॅरेग्राफचे 2-2 पानाचे आणि कसले भाकड कथा आहे, तरी त्यांना आरक्षण द्यायला सुप्रीम कोर्टाला योग्य वाटतं. आणि जो सगळ्या प्रक्रियेने पात्र ठरलेला मराठा समाज हे न्यायालयाच्या निर्देशामध्ये आदेशामध्ये नमूद असताना मात्र या समाजाचे बेनिफिट थांबवले जातात. हे एक महत्वाचं आपल्याला अधिकाराचं हनन करण्याचं तत्व समोर येतंय. आणखी एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा, हा मुद्दा कुठेही तुम्ही चर्चेला घ्या, अत्यंत महत्वाचा आहे की आरक्षण ही घटनेमध्ये एक अपवादात्मकच तरतूद आहे. आरक्षण ही स्पेशल प्रोव्हिजन आहे. आरक्षण ही सरासरी असलेल्या समाजाला देता येण्याची गोष्टच नाहीये. जे लोक आरक्षणाला प्रक्रियेने पात्र होतात ते एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस मध्येच असतात, हे पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे. आणि ही वस्तुस्थितीच आहे. 15-4 असो, 16-4 असो, 15-6 असो की 16-6 असो की 15-5 असो, या सगळ्या आर्टिकलमध्ये आरक्षणाची जी तरतूद आहे त्याला विशेष अपवादात्मक परिस्थितीची अट ही सारखीच लागू होते. आणि हे नागराज केस जी 2008 साली झालेली आहे, 2006 साली झालेली आहे, एम नागराज केस तुम्ही वाचा. त्यांनी 4 ज्या कंडिशन सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली, 50% वर जायचं असेल ते एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस पाहिजे. परंतु ही गोष्ट आतापर्यंत आपल्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी वापरलेली आहे. बांधवांनो, 1% आरक्षण, 2% आरक्षण, 10% आरक्षण, 50% आरक्षण, 60% आरक्षण यातलं 1% कोणत्याही भागातलं द्यायचं असेल तरी समान निकष असले पाहिजेत. 50%च्या वर द्यायचं म्हणून त्याच्यासाठी एक्स्ट्राऑर्डिनरी काहीतरी निकष असावेत आणि 40%च्या आतलं द्यायचं म्हणजे त्याला एक्स्ट्राऑर्डिनरी निकषाची गरज नाही. बेकायदेशीर घटनाबाह्यरित्या त्याला आरक्षण देता येईल असं घटना म्हणत नाही. सुप्रीम कोर्टाचे जे उच्चभ्रू मानसिकतेचे आणि वरिष्ठ जातीचे जे लोक बसलेले आहेत, जाती निकषातून मराठा समाजाकडे पाहतात आणि याचा आपण बळी ठरलेलो आहोत. ही गोष्ट आपण लक्षातच घ्यावी लागेल की न्यायालयाने म्हटलंय की मराठा समाज 30% आहे. या 30% समाजाला आरक्षण दिल्याने ओपनच्या लोकांवर अन्याय होतो, तो आम्ही होऊ देणार नाही असं न्यायालय म्हणतंय. पण या न्यायालय महोदयांना एक गोष्ट मात्र विसरलेली आहे. ब्राह्मण जातीवादातून प्रेरित होऊन हे एक गोष्ट विसरतात की आता महाराष्ट्रात ओपन कॅटेगरी आहे कोण? आज महाराष्ट्रामध्ये एकही जात अशी नाही, एकही घटक असा नाही की ज्याला ओपन म्हणता येईल. आणि जे क्रिमिलेअर मध्ये लोक आहेत त्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये 5% पेक्षा जास्त नाही. त्यांना ओपन म्हणायचं असेल तर मग 5% लोकांना तसे पण 30% आरक्षण आज ओपन आहे आणि 30% मराठ्यांना केवळ 12-13% आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीतला 30% समूह बाजूला जातो. त्यांचा 30%वर अधिकार असताना त्यांना 10-12% समाविष्ट केलं जातं. म्हणजे ओपन मधले ते 30% मोकळे करतात आणि 10-12% ते समाविष्ट होतात. मग हा अन्याय मराठ्यांनीच सहन केलेला असून सुद्धा मराठ्यांनीच ओपनचं नुकसान केलं असा कांगावा केला जातो. या वेळेला कोणी पॉइंट आउट करत नाही. हे दुःख आपण समजून घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो की मराठा समाज 30% आहे, न्यायालयाने मान्य केलं. न्यायालय म्हणतं की अशा 30% समूहाला जर आरक्षण दिलं तर ओपन कॅटेगरीवर मोठा अन्याय होतोय, आम्ही बघू शकत नाही आमच्या उघड्या डोळ्याने. याच्यात अन्याय कोणावर होतो हे पहिल्यांदा आपण समजून घ्या की 30% मराठा समाजाला 12-13% आरक्षणात जेव्हा ऍडजस्ट केलं जातं तर 30% समाजावर हा अन्याय होतो की ओपन मधले ते 12-13% ऍडजस्ट व्हायला तयार आहेत. त्यांना ओपन मध्ये जायचा अधिकार आहे म्हणणं साळसूतपणाच आहे. हे 30% लोक 12-13% येऊन समाविष्ट व्हायला तयार आहेत. म्हणजे 30%तले उरलेले जे टक्के आहे 18%, ते टक्के ओपन साठी मराठा समाज त्याग करतोय आणि तरी सुद्धा न्यायालय म्हणतं की ओपनच्या कॅटेगरीवर अन्याय करतोय मराठा समाजाचं आरक्षण. याच्या इतका खोटारडेपणा कोणता असू शकतो? महाराष्ट्रामध्ये एकही ओपन कॅटेगरीचा माणूस म्हणजे समूह उरलेला नाही हे न्यायालयाला सांगायला नको का? आणि हे न्यायालयाला समजत नाही का ईडब्ल्यूएस आरक्षण दिल्यानंतर महाराष्ट्रात अशी कोणती जातीची आरक्षणाला पात्र नाहीये? म्हणजे आरक्षणाला 100% समूह जर पात्र असतील
त्यातले क्रिमिलियर फक्त वगळले जात असतील तर क्रिमिलियर महाराष्ट्रामध्ये 8 लाखाच्या वर उत्पन्न असलेले 5% पण लोक नाहीयेत आणि 5% लोकांसाठी 30% जागा रिझर्व म्हणजे ओपन मध्ये शिल्लक राहतात. मग कोणाला याच्यात दुखायचं काय कारण आहे? म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं की राम जेठमलानी सारखा आपल्यालाही आपली बुद्धी चालवावी लागेल की कोणते मुद्दे काढले म्हणजे दुसऱ्याला मिरच्या लागतील आणि त्यांचे जळतील, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा मुद्दा असा आहे की हा अन्याय त्यांच्यावर कसा होतो, हा तर आपल्यावर अन्याय झालेला आहे की 30% समूह 12-13% ऍडजस्ट होतो आणि ओपनला जागा उरत नाही तर ओपन समूहच तुम्ही ठेवला नाही तर त्यांना जागा द्यायच्या कशासाठी, हा प्रश्न विचारला जात नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे 2 मुद्दे मी सांगितले की विशेष अपवादात्मक परिस्थिती सगळ्याच आरक्षणाला समान पद्धतीने लागू असते, कारण ती एक विशेष कृती आहे. तिथे घटनाबाह्य पद्धतीने डिस्क्रिमिनेशन करावं लागतं आरक्षण देताना आणि त्याच्यासाठी ती सरासरी सामान्य लोकांना आरक्षण देता येत नाही. प्रत्येक घटकाला आरक्षणात जायचं असेल तर त्याला मागासले पण सिद्ध करावं लागतं, त्याला कमी प्रतिनिधित्व सिद्ध करावं लागतं, त्याला शाळेत कमी एज्युकेशन मध्ये कमी प्रतिनिधित्व आहे सिद्ध करावं लागतं आणि बॅकवर्डनेस असणं आणि कमी प्रतिनिधित्व असणं हेच विशेष अपवादात्मक परिस्थिती असते. अशी कुठेही न्यायालयाने व्याख्या केलेली नाहीये. खोटं सांगून आपल्याला फसवणं चाललेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे बांधवांनो, पहिल्यांदा हे लक्षात घ्या की आरक्षण द्यायचं असेल तर विशेष अपवादात्मक परिस्थिती प्रत्येक घटकाला समानच लागू असते. ती केवळ मराठ्यांनाच लागू असते असा जो कांगावा केला जातो, हे पूर्णपणे मराठ्यावर घटनाबाह्य अन्याय आहे. ते न्यायालय असो, सरकार असो, फडणवीस असो की ठाकरे असो, हे सगळ्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. त्यामुळे लक्षात असं घेऊया, जर आरक्षणाचे फायदे समान असतील, 15/6 आणि 16/6 दिलेल्या आरक्षणाचे फायदे जर 15/4 आणि 16/4 सारखेच असतील तर मग निकष पण सारखेच असतील. मराठा समाजाला विशेष अपवादात्मक परिस्थिती राहणार असेल तर मग ओबीसीला पण विशेष अपवादात्मक परिस्थिती असलीच पाहिजे. आरक्षण 30%च्या आतलं का 60%च्या वरचं याला काही महत्व नाही, कारण आरक्षण हे सगळ्यांच्या मधून जातं. ते आरक्षण त्याने सुद्धा ओबीसीच्या आरक्षणामुळे सुद्धा जनरलचा कोटा कमी होतो आणि मराठ्यांच्या आरक्षणामुळे पण होतो, ईडब्ल्यूएसच्या आरक्षणामुळे पण होतो. जनरल कॉम्पिटिशन कमी होते म्हणजे जागा कमी राहते. तर मग जे जे लोक जनरलची कॉम्पिटिशन कमी ठेवतात, स्कोप त्याला वाव कमी ठेवतात जनरलच्या ओपनच्या जागांना, ते सगळे एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस मध्येच असले पाहिजे. आणि जर ते नसतील तर मराठ्यांना हा प्रश्न विचारायचा अधिकार दिला कोणी? त्यामुळे न्यायालयाने इथे एक मोठी घोडचूक केलेली आहे आणि हे मी स्पष्ट सांगतो, जातीयवादी भावनेतूनच केलेली आहे. कारण त्याचे जे प्रमुख आहे त्यांनी पीजी मेडिकलच्या वेळेला पण असाच आपल्या विरोधात निर्णय दिला होता. तर त्याच्यामधला जातीवाद हा आहे की विशेष अपवादात्मक परिस्थिती मराठ्यांना लागूच होऊ शकत नाही असा जो मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. तर माझं म्हणणं, विशेष अपवादात्मक परिस्थिती भारतातल्या आरक्षणातल्या कोणत्याच समूहाला लागू होत नाही. ते पेपरवर कुठे लिहिलंय ते सिद्ध करून दाखवा. कुठे रिपोर्ट मध्ये लिहिलंय? कोणाचा सर्वे केलाय? कोणाचं प्रतिनिधित्व तपासलंय? ब्राह्मणांचं काय नोकरीतलं प्रतिनिधित्व कमी आहे तरी त्यांना 10% आरक्षण देऊन त्यांचं आरक्षण चालू ठेवून हिअरिंग न घेता तातडी नसताना त्यांना मात्र रेफर केलं जातं आणि मराठा सगळ्यात ताऊन सुलाकून अग्निपरीक्षेतून निघून सुद्धा म्हटलं जातं की एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस नाहीयेत. असं म्हणणं हा प्युअर जातीयवाद आहे आणि याच्या लढाईसाठी आपल्याला तयार राहावं लागेल. तर ओबीसी सुद्धा विशेष अपवादात्मक परिस्थितीमध्ये नाहीत, ब्राह्मण सुद्धा विशेष अपवादात्मक परिस्थितीमध्ये नाहीत, जैन सुद्धा नाहीत, मुस्लिम सुद्धा नाहीत आणि मुस्लिमांना तरी सच्चर कमिटी सारखा एक मजबूत रिपोर्ट आहे. तरी ते ईडब्ल्यूएस मध्ये जैन आणि ब्राह्मण आणि राजपूत आणि सगळ्या ओपन कॅटेगरीतले लोक जातात. त्यांना कोणताही नियम अपवादात्मक परिस्थितीचा लागू होत नाही, तेही 50%च्या वरच आरक्षण घेतात. तामिळनाडूने तर अजून एक ऍडिशनल गुन्हा केलेला, तामिळनाडूचंही आपल्याला सांगितलं पाहिजे. तामिळनाडूने गेल्या 40 वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाचे निर्देश सहजपणे धाब्यावर बसवलेले. तामिळनाडू कोर्टाला मानतच नाही असा माझा दावा आहे. कारण तामिळनाडूने 82 पासून 68% आरक्षण दिलं, 89ला ते 69% केलं. इंदिरा सहानीच्या निकालानंतर त्याला त्यांनी कायदा करून 69% कायम केलं आणि असं भासवलं की 9व्या अनुसूचित घातलं. 9व्या अनुसूची 2007 साली असं सांगितलंय सुप्रीम कोर्टाने स्वतः जर्नल सिंग केसमध्ये की 9व्या अनुसूचित घातल्याने आरक्षणाला विशेष प्रोटेक्शन मिळत नाही, ते सब्जेक्ट टू एक्झामिनेशन असतात. त्यामुळे 9व्या अनुसूचीचं विशेष काही नाहीये, विशेष कौतुक काही नाहीये.
पण तामिळनाडूच्या ते आरक्षण असल्यामुळे त्यांच्या विरोधात कोणतंही न्यायालय जात नाही. कारण ते सगळं स्टेट यांचे न्यायालयाचे निर्णयच मानत नाही. नाही तर जेलीकुट्टीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय होता बैलांच्या शर्यतीचा, तो त्या सरकारने मानला नाही, काही बिघडलं नाही त्यांचं. शबरीमलाईमध्ये आलेला निर्णय होता सुप्रीम कोर्टाचा की महिलांना प्रवेश दिला पाहिजे, नाही मानलं केरळ सरकारने, काही बिघडलं नाही त्यांचं. तामिळनाडू सरकारने गेल्या 30 वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना, भारतामध्ये सगळ्यांनी तो आदेश पाळला असताना, तामिळनाडूमध्ये क्रिमी लेअर लागू करण्याचा आदेश अजून पाळला गेलेला नाही ओबीसीसाठी, तरी तामिळनाडूचं आरक्षण चालू राहतं. म्हणजे हा या देशात मराठ्यांना नागरिक न समजण्याचा एक प्रकार चालू आहे. त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे बांधवांनो, की प्रत्येक आरक्षण जर द्यायचं असेल तर समान लाभ समान निकष हा आपण आग्रह धरला पाहिजे. अजून एक तत्व आहे घटनेमध्ये, की आधी आरक्षणात आला म्हणून त्याला वेगळे अधिकार आणि नंतर आरक्षणात आला म्हणून त्याला कमी अधिकार, असं घटनेमध्ये नाहीये. म्हणजे ओबीसीला घातलं म्हणजे तो मालक झाला आणि मराठा नंतर आहे म्हणजे शोधत राहा तुमचा अपवादात्मक परिस्थिती, असं घटनेला मान्य नाहीये. सुप्रीम कोर्टाने सुद्धा इंदिरा साहनीमध्ये नियम ठेवता असताना 50% असं सांगितलंय की दर 10 वर्षाला त्याचा रिव्ह्यू झाला पाहिजे, प्रगत जातीनं बाहेर काढलं पाहिजे. मग त्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट आदेश देत नाही राज्य सरकारला की तुम्ही ते तपासा आणि मराठ्यांना 50%त घाला म्हणून. एकदा मराठा पात्र हे मान्य केल्यानंतर सुप्रीम कोर्टाची जबाबदारी नाही की वाय आर यू नॉट इन्सर्टिंग दिस क्लास इन टू दी 50% स्लॅब. म्हणजे 50% तुम्ही मराठ्यांना का घालत नाही, असा प्रश्न का विचारला नाही सुप्रीम कोर्टाने. आणखी मुद्दा असा आहे की 50%च्या वरच्या आरक्षणात 10% 12% आरक्षणामध्ये मराठा तुम्हाला चालत नाही. मग मराठा उद्या ईडब्ल्यूएस मध्ये येणार आहे, 10%मध्ये 30% समूह कसा चालेल यांना. मराठा उद्या 50% जातोय की जिथे 30% समूहालाच नीट जागा मिळत नाही ओबीसींना, तिथे 30% समूह गेलेला चालेल का यांना. म्हणजे यांना ईडब्ल्यूएस मध्येही मराठा चालत नाही, यांना 50%च्या वरही मराठा चालत नाही, यांना ओबीसी मध्येही मराठा चालत नाही. म्हणजे मराठा काय पाकिस्तानचा नागरिक आहे. आणि हे सुप्रीम कोर्टापासून प्रत्येक न्यायालयाच्या आणि प्रत्येक सरकारच्या लेखी आपली अशी उपऱ्यासारखी गत करून ठेवलेली आहे. त्याचं कारण आपण आरक्षणाला गांभीर्याने घेतलं नाही. हा प्रश्न आता माझ्या दृष्टीने एक नागरिकत्वाच्या अधिकाराचा प्रश्न, हा केवळ अधिकाराचा प्रश्न नाही आणि मला ते जास्ती गंभीर वाटतं. आणखी मुद्दा असा आहे की ईडब्ल्यूएस आरक्षण हे घटना दुरुस्ती करून दिलं म्हणून ते त्याला नाही स्टे दिला, असं एक साळसूत प्रतिक्रिया दिली जाते. हा मूर्खपणा आहे. मी पुन्हा सांगतो आणि माजी न्यायमूर्तीशी माझं आजच बोलणं झालेलं आहे, अनेक वकिलांशी बोलणं झालेलं आहे की जनरल घटना दुरुस्तीचा कायदा करून एखादा लाभ दिला जात असेल तर तो कायदा आणि राज्य सरकारने केलेला विधान परिषदेतला आणि विधानसभेतला कायदा सारखाच असतो. याच्यामध्ये सुपेरियर आणि इन्फेरियर, उच्च प्रतीचा आणि कमी प्रतीचा कायदा नसतो. त्यामुळे घटना दुरुस्ती करून दिलेलं जरी आरक्षण असेल तर त्याची व्हॅल्यू राज्य सरकारने केलेल्या कायद्याच्या समानच आहे. कारण आर्टिकल 13 खाली तोही एक कायदा आहे आणि हाही एक कायदा आहे. घटनेमध्ये प्रोटेक्शन नाहीये, हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मग जर तो एक कायदा आहे, घटनेत दुरुस्ती केली याचा अर्थ तो एक लॉ आहे. दॅट इज नॉट कॉन्स्टिट्यूशन, ती काही कॉन्स्टिट्यूशन नाहीये. त्यामुळे ईडब्ल्यूएस ला वेगळा निकष लावता येत नाही. उलट ईडब्ल्यूएस चे अजून 2 दोष आहेत की घटना दुरुस्ती करून फक्त ईडब्ल्यूएस आरक्षण देता येतं असं दार उघडलेलं आहे, असा मार्ग निर्माण केलेला आहे. पण त्याच्यामध्ये कोणाला घालायचं, कोणते घटक त्याच्यासाठी पात्र आहेत हे ठरवण्यासाठी म्हणजे केंद्र सरकारला घटनात्मक दृष्ट्या आयोगाचा अहवाल घेणं बंधनकारक आहे. सरकार नाही ठरवू शकत, जावडेकर मंत्री नाही ठरवू शकत किंवा अन्य कोणी मंत्री नाही ठरवू शकत की काय निकष असावेत. आणि तिथे सरकारने संपूर्णपणे कायद्याचा भंग केलेला आहे, घटनेच्या मॅन्डेटचा भंग केलेला आहे, तरी सुप्रीम कोर्ट त्याला स्टे देत नाही. हा न्याय म्हणायचा या भारतामध्ये. आणि त्याच्यामध्ये त्यांना आता 340 आर्टिकल खाली आयोग नेमावा लागेल, कारण केंद्रीय आयोग त्यांनी बरखास्त केलेला आहे. हे लक्षात घ्या. ईडब्ल्यूएस आरक्षण तसंच चालू करता येत नाही, कारण त्याचा अहवाल घेऊन एकही घटक त्याच्यात घातलेला नाही. केवळ 8 लाखाची मर्यादा सांगणं, ती कोणाच्याही तरी मनातून काढणं, याला काही आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणता येत नाही.
आणि जर भारतामध्ये कोणत्याही अर्थशास्त्राला विचारा, कोणालाही विचारा आणि त्याला कान धरून विचारा की 8 लाखाच्या वर 8 लाखाचं उत्पन्न असणं म्हणजे काय दुर्बल घटक आहे? मराठ्यांना पण 8 लाखाचीच अट, ओबीसींना पण 8 लाखाचीच अट, एनटी म्हणजे जे बिचारे भटके आहेत, कुडमुडे, ज्योतिषी, बैरागी किंवा वासुदेव किंवा हे भटके लोक आहेत, गरीब गरीब घिसाडी कैकाडी डोंबारी, त्यांना पण 8 लाखाचीच अट, आणि ब्राह्मणांना पण 8 लाखाचीच अट, आणि मारवाड्यांना पण 8 लाखाचीच अट, जैनांना पण 8 लाखाचीच अट. आणि ते काय दुर्बल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे जैन समाज, मारवाडी समाज, ब्राह्मण समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल? म्हणजे सेम 8 लाखाची मर्यादा तुम्ही लक्षात घ्या की 8 लाखाचं म्हणजे 7,99,000 ज्या कुटुंबाचं उत्पन्न आहे त्याला आर्थिकदृष्ट्या दुर्बल कोणत्या डिक्शनरीतून काढलाय हा शब्द? हा प्रश्न न्यायालयाला दिसत नाही. तिथे मात्र सोयीचं आपल्या आपल्या समूहाचं प्रोटेक्शन चाललेलं आहे. हे आपण लक्षात घ्यावं की हे कुठे शिस्त कट. तामिळनाडूने काय केलं? क्रिमिलेअर तर लागूच केलं नाही, तरी तामिळनाडूचं आरक्षण चालू राहतं. 9व्या अनुसूचीचा निकाल आधीच लागलेला आहे, त्याच्यामुळे तामिळनाडूचं आरक्षण चालू आहे हा गैरसमज काढून टाका. म्हणजे ईडब्ल्यूएस स्पेशल नाही, तामिळनाडूचं आरक्षणही स्पेशल नाही, कारण त्यांनी तर कोणताच कायदा पाळलेला नाही, आणि ओबीसी आरक्षणाच्या मधल्या कोणत्याच जातीचं मागासले पण कधीच तपासलेलं नाहीये. मंडलचं भूत जरी धरलं तरी मंडलने 20 वर्षाची मर्यादा सांगितली, ती 20 वर्ष केव्हाच मंडलला होऊन गेले. मग ते मागासले पण नाहीच आहे, ते पात्रच ठरत नाहीये, तरी त्यांना आरक्षण द्यायला कोणतीच अट नाही. म्हणजे ते काय भारताचे विशेष नागरिक आहे ना, आम्ही दुय्यम नागरिक आहोत? हा प्रश्न विचारण्याची आता खूप महत्वाची अट या ठिकाणी आता आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे विशेष अपवादात्मक परिस्थिती ही सगळ्या आरक्षणाला सारखीच लागू असते. तो निकष सगळ्या आरक्षणासाठी आहे. त्याची वेगळी व्याख्या कोर्ट करू शकलेलं नाही, तसं करू शकत नाही, कारण घटनेचा गाभाच असा आहे की विशेष अपवादात्मक परिस्थिती म्हणजे ते स्पेशल कॅटेगरीत बसले पाहिजे, ते आर्थिकदृष्ट्या खरंच दुर्बल असले पाहिजे, ते त्यांना नोकरीमध्ये प्रतिनिधित्व असलं पाहिजे, त्यांना शैक्षणिक दृष्ट्या ते खरंच मागासलेले असले पाहिजे. गाव कुसामधला समाज आहे मराठा समाज, त्याचे किती पोरं शिकलेले हे लोकांना माहिती नाही, त्यांच्या किती पोरांना नोकऱ्या हे लोकांना समजत नाही. कुठल्या तरी काळातले पुस्तकं वाचतात, कल्पनेतले इंग्रजांनी लिहिलेले, भटाळले लोकांनी लिहिलेले की मराठा हे राज्यकर्ती जमात आहे, डॉमिनंट कास्ट आहे. कोणी लिहिलं हे डॉमिनंट शब्द? श्रीनिवास नावाच्या कर्नाटकातले एका समाजशास्त्राच्या प्राध्यापकांनी लिहिला. उदाहरणार्थ असं म्हणतो ते मराठा जाट वगैरे असं, आणि लगेच तो डॉमिनंट होतो. या कल्पनेच्या आधारावर जे पूर्वग्रह दूषित मराठ्यांबद्दलचा आकस भारतभर पसरलेला आहे, त्या आकसाचा बळी आपलं आरक्षण ठरलेलं आहे. बांधवांनो, कायदेशीर बाब अशी लक्षात घेतली पाहिजे की आरक्षण जर द्यायचं असेल, समान लाभ असतील तर समान निकष असले पाहिजे. जर मराठ्यांना एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन पाहिजे असेल तर ती ओबीसीला पण पाहिजे, ती ईडब्ल्यूएस ला पण पाहिजे, आणि ती तामिळनाडूला सुद्धा पाहिजे. नाहीतर मग आमचा या देशात बरोबरीचा अधिकार केव्हाच नाकारलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, आणि हे खूप महत्वाचं आहे. दुसरा महत्वाचा असा आहे की आता ही तर चूक झालेली आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. एक लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्याच्यावरून राजकारण सुरू आहे. मला राजकारणात कोणावर टीका करायची नाहीये, पण या सरकारचा दोष आहे की मागच्या सरकारचं पुण्य आहे, जेव्हा असे हिशेब विचारले जातात मग कोर्टाच्या निर्णयाने स्पष्ट असं सांगितलेलं आहे की कायदा करत असताना विशेष अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्याची जबाबदारी स्टेट गव्हर्नमेंटने केलेली नाही. मग ते तर मागच्या सरकारबद्दल बोलतायत, त्यामुळे हे सरकार कोणतं दोषी आहे वगैरे याच्यात आपण जाण्यात मुद्दा नाही. आता त्याच्या पलीकडचा मुद्दा आपल्या भोवती आहे, कारण कोणत्याही राजकीय पक्षाचे लोक मराठ्यांचा बळी देत आहेत हे आपल्याला कळलेलं आहे. एवढंच नाही तर कोणत्याही राजकीय पक्षातले मराठा नेते सुद्धा आपला बळी देतात हे पण आपल्याला समजलेलं आहे. त्यामुळे कोणीतरी मराठा नेता आहे म्हणून मला विशेष कोणाबद्दल विशेष काही भावना नाही आणि विशेष काही प्रेम नाहीये. आपल्याला मराठा समाजाला आता इथे नागरिकत्वाचा अधिकार मिळवण्याचा प्रश्न असल्यामुळे आपल्याला थोडं आता अधिक गांभीर्याने विषय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे मला त्याच्याबद्दल आणखी काही सांगायचे. पण याच्यातून आता इमिजिएट उपाय काय हे आपण जर लक्षात घेतलं तर ऑर्डिनन्स काढून मराठ्यांचं आरक्षण टिकवणं हाच याच्यावरचा उपाय आहे. तेच सांगतोय बाबासाहेब मी की आता सरकारकडे काय उपाय आहे तातडीने, आणि सहज पॉवर आहे सरकारला, काही करायची गरज नाहीये. त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी नुसता निर्णय कॅबिनेटमध्ये केला तरी चालतो की आम्ही आरक्षणाला विशेष ऑर्डिनन्स काढणार आहोत आणि मराठा समाजाचे आम्ही लाभ खंडू देणार नाही.
ही वस्तुस्थिती आहे की इतका सोपा अध्यादेश ते काढू शकतात. पीजी मेडिकल केसमध्ये मे 19 मध्ये म्हणजे 1.5 वर्षापूर्वी जेव्हा विरोधात निर्णय याच नागेश्वरराव जे आता या बेंचमध्ये प्रमुख आहेत तेव्हाही ते प्रमुख होते, त्यांनीच त्यांच्याच पीठाने दिलेला निर्णय होता की स्थगिती दिली होती पीजी मेडिकलच्या केसला. त्यावेळेच्या सरकारने अध्यादेश काढून मेडिकलचे प्रवेश करून घेतलेले आहेत आणि ते प्रवेश आजही व्हॅलिड आहेत. त्यामुळे राज्य सरकारला आदेश काढता येतो, लेजिस्लेटिव्ह पॉवर्स आहेत. समजा कोणाला भीती वाटत असेल की हे कोर्टात टिकणार नाही, कोर्ट म्हणजे काय? कोणीतरी कोर्टात जाईल, त्याची हिअरिंग कुठे होणार आहे? हे बेंच समोर होणारच नाहीये. त्याची हिअरिंग आता मराठ्याचा विषय गेलाय लार्जर बेंचकडे, कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे गेलाय. त्यामुळे इथून पुढची मराठा समाजाच्या विषयातली हिअरिंग फक्त कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडेच होणार आहे. ती काही असं जनरल बेंचकडे होणार नाहीये. त्यामुळे जेव्हा तो गठीत होईल तेव्हा आपण डिटेल्ड हिअरिंग करू ना की कसा अन्याय झालेला आहे, त्यावेळेला आपल्याला खूप स्कोप राहील. यातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की सरकार जे उद्या अपील करणार आहे हे कांगावा आहे, हे धूळफेक आहे. सरकारच्या अपिलाला तिकडे कोणी कवडी किंमत देत नाही. आणि या ठिकाणी आता एक मला अजून मुद्दा सांगायचा आहे की या दरम्यान आज एक कात्नेश्वरकर म्हणून आहेत. कात्नेश्वरकर ही महत्वाची व्यक्ती का आहे बांधवांनो? ही मागच्या सरकारच्या काळामध्ये केंद्र म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये सरकारचा चीफ काउन्सिल म्हणून होते. म्हणजे राज्य सरकारचे ते प्रतिनिधी म्हणून काम करत होते. मराठा आरक्षणाच्या याच्यात ते सहभागी आहेत आधीपासून. त्यांनी एक व्हिडिओ त्यांचा आता व्हायरल झाला आणि टीव्हीवर त्यांनी स्वतः मुलाखत दिलेली आहे. त्यांनी थेट आरोप केलेला आहे राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यावर. ही गोष्टही आपल्याला खूप गांभीर्याने घ्यावी लागेल. याचा मी फार जवळून साक्षीदार आहे की कुंभकोणीने कसे मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे आणि कसे घात केलेला आहे. या मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेत 2014 पासून श्रीराम पिंगळे असताना नोव्हेंबर 18 मध्ये गायकवाड आयोगाचा अहवाल आल्यानंतर याच कुंभकोणींनी सरकारकडे पिंगळेंच्या विरोधात कान भरले आणि कुंभकोणींनी पिंगळेंची अपॉइंटमेंट रद्द केली, कारण त्यांना त्यांचा असिस्टंट त्याच्यामध्ये घालायचा होता आणि आजही त्यांचा असिस्टंटच त्याच्यात काम करतो. त्या कात्नेश्वरकरांचा तो व्हिडिओ खूप स्वतः तुम्ही ऐका, अतिशय स्पष्ट व्हिडिओ आहे की कुंभकोणींनी कसं मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये कर्तृत्व म्हणजे च्युत ज्याला आपण म्हणतो की ते त्या कर्तृत्वापासून मुकलेले आहेत, त्यांच्या कर्तव्यापासून दूर राहिलेले आहेत असं त्यांनी मांडलेलं आहे. आणि ते खूप गांभीर्याने घेण्यासारखं आहे. सरकारकडे हा आग्रह धरला पाहिजे की यांना पहिल्यांदा हटवा, कारण कात्नेश्वरकर म्हणतात नाही त्यांच्यावर आबरू नुकसानीचा दावा ठोका वाटलं तर. मी स्वतः सुद्धा हे मान्य करतो की ते जबाबदार आहेतच. पिंगळेंना बाहेर काढण्यामध्ये ते जबाबदार आहेत. कोणत्या वकिलाला किती वेळ बाजू मांडू द्यायची महाराष्ट्राच्या कोर्टामध्ये, तर त्यांनी केलेलाच आहे दादागिरी. स्वतः ते एक दिवस पण बाजू मांडायला आले नाही, 1 मिनिट पण बाजू मांडली नाही मराठा आरक्षणाच्या संबंधात त्यांनी. पण सुप्रीम कोर्टातही कोणत्या वकिलाने काय बाजू मांडायची हेही त्यांनीच सांगितलेलं आहे, कारण ते कायद्याच्या बाबतीत सरकारचे प्रतिनिधी असतात. मागच्या हिअरिंगला जे स्टे मिळाला होता मराठा आरक्षणाला की अपॉइंटमेंट होणार नाही मेच्या GR नुसार, तर ते रोहतगी साहेबांच्या कानात सांगणारे पण तेच असतात. म्हणजे काय भूमिका मांडायची राज्य सरकारने कोर्टामध्ये हे वकिलांना अधिकृतपणे सांगण्याचं जे अधिकार असलेली व्यक्ती ती महाधिवक्ता असते. आणि तिथं जो घोळ झालेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये, आरोप होतात की वकिलांमध्ये कोऑर्डिनेशन नव्हतं. ते कोऑर्डिनेशन नसण्याचं कारणच ते महाधिवक्त्याचा भूमिका आहे. आणि हे कात्नेश्वरकरने स्पष्ट सांगितलेलं आहे. कोणाला जर अधिक पुरावे पाहिजे तर जरूर मी सांगू शकेल, त्याबद्दल काही मला डाऊट नाही. मुद्दा एवढाच आहे की मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर काही त्रुटी, काही फटी असतील तर त्याच्यामध्ये महाधिवक्त्याची भूमिका तर अत्यंत महत्वाची आहेच आहे. पण त्यामध्ये प्रशासनामधले ओबीसीचे अधिकारी जे आहेत त्यांची लॉबी पण फार याला कारणीभूत ठरलेली आहे. त्यांनी विरोधी सगळ्या वकिलांना रसद पुरवलेली आहे की काय काय विरोधी गोष्टी आहेत अजून. त्यामुळे आपल्याला हे कधी विसरता येणार नाही की सगळे घटक मराठ्यांच्या विरुद्ध एकत्रित येऊन राजकारण करतात. याचा पुरावा मी तुम्हाला सांगतो की असं मी का म्हणतो. मुंबईमध्ये सुद्धा अरविंद दातार साहेब वकील होते, आने साहेब वकील होते, संचेती साहेब होते आणि दिल्लीमध्ये सुद्धा आता नाहीत, आणखी 2-3 वकील आहेत. हे पर्सनल केसेस आहे. वकिलाची हेवी फीस असते, एका हिअरिंगची कोटी फीस असते. मग हे पर्सनल लोक एवढी फीस देऊ शकतात का? नक्कीच देऊ शकत नाही. म्हणजे याच्या मागे कोणीतरी राजकीय धेंड आहेत.
या लोकांची फीस देण्यामागे, हे आपण सगळ्यांनी अशी शंका घेतलीच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला खरं कळणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही मागच्या 2-3 व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मी तुम्हाला अनेकांना आता हे संपलं की एक मी जी नोट दिली होती दीड महिन्यापूर्वी अशोक चव्हाण साहेबांना, पहिल्या व्हीसी मध्ये मी ती दिली होती. ती नोटही मी तुम्हाला पाठवतो. त्याच्यातही मी हे नमूद केलेलं आहे की आरक्षणामध्ये घोळ कुठे झालेला आहे, की का त्रास होतो मराठा समाजाच्या आरक्षणाला. त्यामध्ये हे ओबीसीतले मंत्रालयातले जे लॉबी आहे, ती काही ठराविक जातीचे 1-2-3 लोक असतील, पण ते की पोस्टवर आहेत, आणि महाधिवक्ता यांच्या भूमिकेने संभ्रम निर्माण करण्याचं आणि विरोधी वकिलांना रसद पुरवण्याचं काम सातत्याने केलं गेलेलं आहे. आणि माननीय अशोक चव्हाण कितीही इमानदार असले, कितीही हितचिंतक असले, तरी त्यांचं काही त्यांच्यावर नियंत्रण नाहीये. त्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे की सारथीचा प्रश्न मी आधीपासून सांगतो ओबीसी अधिकाऱ्यांनी निर्माण केलेला आहे. किंवा मराठा आरक्षणामध्ये जे 12 जुलैला हिअरिंग झाली होती त्यावेळेला, गेल्या वर्षी, त्यावेळेला तर कोणाचं सरकार होतं? भाजपचं सरकार होतं. पण त्याही वेळेला काय झालं, तो जी-आर आदल्या दिवशीचा जी-आर कोणी पुरवला विरोधकांना? तर प्रशासनातल्या लोकांनी पुरवला. 19 डिसेंबर 2018ला आपल्याला स्टे आला होता, तो कोणी पुरवला? ऍडव्हर्टाइजमेंट. सरकारी वकिलाकडे ऍडव्हर्टाइजमेंट नव्हती, पण विरोधाकडे होती. ती तर प्रशासनाने दिली होती ना. असे अनेक गोष्टी सांगू शकतो मी की या आरक्षणामध्ये अँटी मराठा भूमिका घेणारे महाधिवक्त्या, त्यांचे आणखी कोणी असतील, प्रशासनातले अधिकारी असतील, ज्यांच्यावर सरकारी मंत्र्यांचं कंट्रोल नाहीये, आणि नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आम्ही पहिल्या मीटिंग पासून आग्रह काय धरला होता की मराठा समाजाचे 5 प्रतिनिधी त्या सुप्रीम कोर्टातल्या वकिलांना ब्रीफ करण्यासाठी नियमा, स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी आम्हाला इन्व्हॉल्व करा. आम्ही आधीपासून आग्रह धरतोय, पहिल्या व्हिडिओ कॉन्फरन्स पासून आग्रह धरतोय, परंतु यांना नाही नेमलं. गरज वाटली तर आम्ही विचारू असं कोण सांगतात? कुंभकोणी साहेबाचे असिस्टंट सांगतात. कोण नेमले सुप्रीम कोर्टामध्ये? कोण आहे? महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी चिटणीस नावाचे वकील आहेत, ज्यांचा मराठा आरक्षणाची त्यापूर्वी कधी संबंध आलेला नाही. म्हणजे हे सरकारने केलेल्या चुका आहेत, त्या आधीच्या सरकारने पण केल्या होत्या, त्या चुका यांनी पण चालू ठेवलेल्या, ही वस्तुस्थिती आहे. आपण त्याचे बळी आहोत, ही पण वस्तुस्थिती आहे. त्यामुळे बांधवांनो, आपल्याला कोणी वाली नाहीये, कोणत्याही पक्षातला असू द्या, कोणत्याही मंत्रालयातला कोणी अधिकार असू द्या, मराठ्यांकडे चांगल्या भावनेने बघत नाहीत. आणि सुप्रीम कोर्टात तर आपल्याला कोणी वाली असण्याचा प्रश्नच नाही, कारण दिल्लीमध्ये आपलं कोणी असत नाहीच आहे. म्हणजे अख्ख्या सुप्रीम कोर्टात एकही सिनियर वकील मराठा नाहीये, तरी त्या जजेसला दिसत नाही की मराठ्यांची काय अवस्था आहे. म्हणजे आम्हाला दुसऱ्याच वकिलांकडे पाया पडावं लागतं, मग ते वकील कशाला ईडब्ल्यूएस विरुद्ध बोलतील? रोहतगी हे ब्राह्मण माणूस आहे, ते कसे ईडब्ल्यूएसच्या विरुद्ध बोलतील? साधी गोष्ट आहे. त्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सरकारचे वकील म्हणजे काय? रोहतगी साहेब तर फडणवीसाच्या बाजूने लढत होते जेव्हा त्यांनी सकाळी सकाळी शपथ घेतली त्या दिवशी. आपण या गोष्टीवर कसा विश्वास ठेवायचा की मराठा समाजाच्या बाजूने सगळेच प्रामाणिकपणे काम करतात म्हणून? त्यामुळे मराठ्यांना आता नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, अशी भूमिका घेण्याची गरज आहे. मी 5 मुद्दे सांगतो, तेवढे एका 5 सेकंदात सांगतो की विशेष अपवादात्मक परिस्थिती जर लावायचा असेल निकष, तर तो 1% आरक्षण असू द्या, 40% असू द्या, 60% असू द्या, नाही तर आणखी काही असू द्या, प्रत्येकाला समान लाभ असतील तर समान निकष लावले पाहिजे. नाहीतर आर्टिकल 14 मधलं समान न्यायाचं तत्व बाधित होतं. आणि मराठ्यांची बदनामी केली गेली विशेष अपवादात्मक परिस्थिती नाही म्हणून. ओबीसीची विशेष अपवादात्मक परिस्थिती कशामुळे आहे ते सांगा ना. मराठ्यांना काय हौस आहे 50%च्या वर जाण्याची? या ओबीसी मुळे मराठा 50%च्या वर गेली, ही जगजाहीर गोष्ट आहेच ना. मग त्यांची अपवादात्मक परिस्थिती शोधा, कारण त्यांना ठेवायचंय तुम्हाला 50%च्या. आम्हाला कुठे ठेवायचंय 50%च्या वर? आमची काही गरज नाही आम्हाला 50%च्या वर जाण्याची ना आत राहण्याची. आम्हाला आरक्षण पाहिजे, ज्याला आम्ही पात्र आहोत. आणि 50%च्या वरचं खालचं असं काही घटनेमध्ये नियम नाहीये. आणि नंतर आला म्हणजे त्याला काही वेगळे निकष लागतात. आधी मात्र राजा होऊन बसतो, मालक होऊन बसतो, असं काही घटनेने सांगितलेलं नाहीये. समान निकष, समान मागासलेपण, समान प्रतिनिधित्वाची अट आणि समान शैक्षणिक मागासलेपणाची अट, हे सगळ्यांना समान आहे. ते ईडब्ल्यूएस असू द्या, नाही तर ओबीसी असू द्या, नाही तर तामिळनाडू असू द्या, परंतु ओबीसीला निकष नाही. त्यांचं कधी मागासलेपण तपासलं नाही, त्यांचं प्रतिनिधित्व कधी तपासलं नाही, त्यांना काही एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन लागू नये, त्यांना विशेष अपवादात्मक परिस्थिती नाही.
तरी त्यांचं आरक्षण चालू ठेवणार. ब्राह्मणांना तर कशाचीच अट नाही तरी त्यांना घटनाबाह्य 50%च्या वर आरक्षण चालू ठेवणार. तामिळनाडूला तर त्यांनी नियमही पाळायचं नाही असं ठरवलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचे नियम त्यांनी केव्हाच धाब्यावर बसवलेले आदेश. इंदिरा साहनी त्यांनी किती वेळेस तुडवलेली आहे, पायदळी आहे, सगळ्यांना माहिती आहे. तरी त्यांचं आरक्षण चालू आहे. आणि मराठा समाज कायदा पाळणारा समाज आहे म्हणून मराठा समाजाला दगड मारतात. इतके वाईट पद्धतीने हे विरोधी वकील मराठ्यांबद्दल कॉमेंट करतात तेव्हा अत्यंत लाजेने मान खाली जाते. एकही वकील त्यांना क्रॉस करत नाही की तुम्ही सामाजिक दृष्ट्या असं बोलू नका एखाद्या समाजाबद्दल, असं सरकारच्या वतीने एकही वकील बोलत नाही. कारण एकही सिनियर वकील मराठा सुप्रीम कोर्टात हजरच होत नाही. परिस्थितीच आहे की महाराष्ट्रात जे सिनियर वकील आहे ते मुंबईमध्ये काही असू शकतात 4-2 हाताच्या बोटावर मोजणे इतके. सुप्रीम कोर्टात एकही सिनियर वकील मराठा समाजाचा नाही ज्याला डेजिग्नेटेड सिनियर म्हणतात. आणि त्यामुळे आपल्याला मराठा समाजाची बदनामी करतात. श्याम दिवान असे वाईट वाईट बोलले, इथे हायकोर्टमध्ये आने वाईट बोलले. संचेतीने तर सांगितलं की हमाल जास्त आहे मराठ्यामध्ये म्हणजे काय मागासलेपण आहे. हमालाला आता 50,000 पगार आहे, त्यांना कसं मागासलेलं समजता येईल असे बेशरम संचेती कोर्टात बोललेले आहेत. म्हणजे हमाल हे सोशली बॅकवर्ड नसतात असा त्यांचा दावा आहे, ते जर मराठा असतील तर. म्हणजे याला काय म्हणायचं या विषयाला? असा अपमान मी पदोपदी ऐकलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाला आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आणि आपल्याला एक हत्यार उपसता येऊ शकतं. आपली एकच सिंगल मागणी आहे, मराठा आरक्षण एक दिवसही खंडता कामा नये. तुम्ही ऑर्डिनन्स काढा, नाहीतर कोर्टाचा निर्णय आम्ही मानत नाही म्हणून आरक्षण चालू ठेवा. अहो विशेष गोष्ट अशी आहे की एससीचा एखादा विषय आला तर सगळे एससीचे मंत्री कॉमन निवेदन देतात. ओबीसीचा एखादा विषय आला तर सगळे ओबीसीचे मंत्री कॉमन विविध पक्षातले सुद्धा देऊ शकतात एकत्र निवेदन. आणि मग ही साधी अपेक्षा आहे की मराठा समाजाला कोणी वाली आहे की नाही, मग तिथे मराठ्यांनी तरी पुढे आलं पाहिजे. ही अपेक्षा करण्यात गैर काहीच नाही. माझी पण हीच अपेक्षा आहे की अजितदादांनी आमचा नेता झालं पाहिजे, आमचं हित पाहिलं पाहिजे. जयंत पाटील असतील, वळसे पाटील असतील, हे मराठा असल्याशिवाय त्यांच्या भागात निवडून येतात का? जे कोणी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा वळसे पाटील साहेब असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील किंवा अशोक चव्हाण असतील, यांना मराठा मतदान करीत नाही का? आणि यांना मराठा मताशी काही घेणं नाहीये. नुसती भावना आहे म्हणून उपयोग नाही ना. तुम्ही प्रकट करा ना मराठ्यांबद्दलची भावना की मराठ्यांना जर असं कोणी बदनाम करत असेल आणि मराठ्यांना वेगळे निकष असेल आणि मराठ्यांचे जर अधिकार डावलले जात असतील तर आम्ही सहन करणार नाही असं एका तरी मंत्र्याने म्हणून दाखवा. आणि जर म्हणायला असं एकही मंत्री सरकारमध्ये नसेल तर मग आम्ही कोणाकडे बघायचं? भाजपवाले आता सांगतायत की आम्ही असतो तर आरक्षण टिकलं असतं. अरे तुमच्यामुळे तर आरक्षण गेलंय, कारण तुम्ही 50%च्या वरचं दिलं. हे कोणी दिलं का? या सरकारने दिलं. त्यांनी दिलं तर केव्हाच गायब झालं होतं. आम्ही ओरडून सांगत होतो, पाया पडून सांगत होतो आम्हाला 50%च्या आत आरक्षण द्या, पण दिलं नाही. आणि आता त्याच्याच निकषावर ते रद्द झालंय. तुम्ही आजची ऑर्डर वाचा की 50%च्या वर आरक्षण दिलं म्हणून ते स्टे आलेलं आहे. आणि तरी सांगतात पत्रकार परिषद घेऊन आम्ही असतो तर टिकलं असतं. कसं टिकलं असतं? तुम्ही 50%च्या वरचं दिलेलं आहे ना, ते कसं टिकलं असतं? अहो या आदेशानुसार आजच्या सरकारला काही करता येणे शक्य नाही त्याच्यामध्ये, कारण कोर्टाने आधीच ठरवलेलं ते 50%च्या वरचं आरक्षण सरकार चुकलेलं आहे. हे चुकलेलं आहे जेव्हा कोर्टाच्या मनातच आहे तेव्हा कोण त्यांना पटवून देणार की हे चुकलेलं नाहीये? कारण त्यांनी काही फार तपासून सगळे डॉक्युमेंट बघून सुनावणी करून थोडी निर्णय दिलेला आहे. तो तर पूर्वग्रह आकाशापोटी दिलेला निर्णय आहे. आणि त्याच्या मुळाशी तर पूर्वीच भाजप सरकार आहे. पण हे म्हणायला मला काही रस नाहीये. मुद्दा असा आहे की आज आमच्या गळ्याशी आलेले आमचे घटनात्मक संवैधानिक जे अधिकार आहेत, नागरिकत्वाचे अधिकार आहेत, त्याच्यावर आलेलं आहे. आणि नागरिकत्वाच्या अधिकारावर एका म्हणजे 4 कोटी समूहाचा जेव्हा नागरिकत्वाचा अधिकार हनन होत असेल तर ते उघड्या डोळ्याने माझ्यासारखा माणूस तरी बघू शकणार नाही. त्यामुळे आपली सरकारकडे एक स्वच्छ मागणी आहे की आपण त्यांना एवढंच म्हणावं की मराठा समाजाचं आरक्षण एक दिवस सुद्धा खंडणार नाही याची आम्हाला हमी द्या. इमिजिएट ऑर्डिनन्स काढा. तुम्ही शरद पवारांकडे जा, मुख्यमंत्र्याकडे जा, कोणाकडेही जा, जो तुमच्या हातातला आमदार असेल त्याच्याकडे जा, नगरसेवकाकडे जा, झेडपी मेंबरकडे जा. पण जे जे राजकीय प्रतिनिधी आहेत ते कोणत्याही पक्षाच्या असोत त्या सगळ्यांकडे जा आणि सरकारला हा संदेश द्या म्हणून सांगा
त्यांच्या पक्षातले पण विधानसभेतलं आणि विधान परिषद मेंबर आहेत, त्यांना हा संदेश द्यायला सांगितलं पाहिजे की मराठ्यांसाठी ऑर्डिनन्स काढून आरक्षण चालू ठेवणं ही जबाबदारी केवळ सरकारची नाही, विरोधी पक्षाची सुद्धा आहे. म्हणजे सरकारने बाजू मांडली नाही, सरकारने असं केलं नाही असं म्हणणारा 105 आमदाराचा विरोधी पक्ष काय करतोय? त्याने कोणतं पिटिशन टाकलं, त्याने कोणतं काम केलंय मराठ्यांसाठी की ज्याने पत्रकार परिषद घेऊन सांगावं? अनेक दुःख आम्ही पचवलेले आहेत त्यांच्या बाबतीतले सुद्धा. त्यामुळे आम्हाला असं छळवाद आता कोणत्याही राजकीय पक्षाने करू नये. आमचा अशोक चव्हाणाबद्दलही काही म्हणायचं नाही आम्हाला, चंद्रकांत पाटलांबद्दलही काही म्हणायचं नाही. जे काय आहे ते तुम्हाला लखलाभ. आता आमचा जीव जातोय. लातूरला आत्महत्येचा प्रयत्न झालाय. हजारो लोक, मुलं शिकणारे नोकरीसाठी वणवण करतायत. MPSC असेल, PhD झालेले असतील, आणखी काही गोष्टी असतील. हजारो मुलं आता आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत गेलेले आहेत. हे मी उघड्या डोळ्याने पाहतोय. बांधवांनो, अक्षरशः मी वरिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी सतत संपर्कात आहे. माझ्या जवळचे मित्र असलेले किंवा माझ्या जवळचे असलेले मुलं सुद्धा आता हातात आलेली गोष्ट आपली निघून जाणार असं जेव्हा समोर चित्र येतं, 5-5, 10-10 वर्ष वाट बघितल्यानंतर एक संधी समोर दिसते, त्यावेळेला ती जर संधी जाणार असेल तर काय परिस्थिती येते मी स्वतः पाहिलेलं आहे. माझ्याकडे खूप समोर दिसतंय तेव्हा ते राहवत नाही. मी स्वतः मराठवाड्यातली सगळी परिस्थिती बघितलेली आहे. कशी परिस्थिती आहे हे मी जवळून पाहिल्यामुळे आदिवासीपेक्षा बत्थड आमची अवस्था आहे. अस्पृश्य म्हणून ज्यांनी लाभ घेतले त्यांच्यातलेच लोक आम्हाला डाफरून प्रश्न विचारतात की आता राजगादी राहिलेली नाहीये. राजगादी राहिलेली नाही तर आता घटनेने जर अस्पृश्यता रद्द केली तर आज अस्पृश्यता तरी कुठे राहिली, हाही प्रश्न आम्हाला विचारला पाहिजे. मग आता जर राजगादी राहिलेली नाहीये तुम्हाला कळते तर म्हणून तर आरक्षण पाहिजे ना आम्हाला. राजगादी राहिलेली नाही बाहेर म्हणायचं आणि कोर्टात म्हणायचे राजे लोक आहे. असले बेशरम धंदे केल्यामुळे तर मराठ्यांचं नुकसान झालंय ना. म्हणजे जे आम्हाला सांगतात, व्हिडिओ चॅनलवर सांगतात की आता राजघराणं राहिलेलं नाही, आता तुमची सद्दी संपलेली आहे, आता तुमचं काही राज्य नाही आहे, असं एकीकडे बाहेर म्हणायचं आणि कोर्टामध्ये म्हणायचं हे राजेशाही समाज आहे. आम्ही म्हणतो की राजगादी राहिली नाही ह्याच्यामुळे तर आम्हाला आरक्षण पाहिजे ना. आणि कोण राजगादीमध्ये होतं मराठवाड्यातलं, कोण राजा तुम्हाला माहिती आहे गेल्या 200 वर्षात 300 वर्षातला की ज्याच्यामुळे मराठ्यांना नाव ठेवावं? प्रश्न असा आहे की मग अस्पृश्यता राहिली आहे का? राहिली असेल तर घटनेत कलम कशासाठी ठेवलं की आम्ही अस्पृश्यता कायद्याने रद्द केलेली आहे म्हणून? मग घटनेत टाकून रद्द होणार नसेल तर मग त्याला रद्द करायचंच काय अर्थ राहिला? मग घटनेत काहीच लिहिण्याला काय अर्थ नाहीये. आणि कोणता माणूस म्हणलाय तुम्हाला की अस्पृश्यता आम्ही पाळतो म्हणून? कल्पनेचे भरारे मारून पत्त्याचे बंगले चांगले आम्हाला दाखवायचे आणि जातीवाद आहे म्हणून सगळे फायदे घ्यायचे. अरे जातीवाद तर तुमच्या उपयोगाचा आहे म्हणून तुम्ही टिकवला, आम्हाला कुठे जातीवाद पाहिजे?
मुळात लक्षात घ्या की सगळ्यात मोठं मराठा समाजाच्या विरुद्ध एक षडयंत्र चाललेलं आहे आणि अख्खा समाज एका बाजूला पाडण्याचं काम चालू आहे. आपण हे काय बघत राहणार? त्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात घ्या की मला थोडंसं अनावर झालं, त्याचं कारण मी माझ्या समोर बघतोय आणि ते बोलण्यासारखं आहे तेवढंच मी करू शकतो. पण आता आपल्याला निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. धीर धरण्याचा वगैरे प्रश्न नाही, आपली खूप शक्ती आहे. हा काही व्यक्तिगत दुःखाचा विषय नाही, त्याला मी कितीही सहन करू शकतो. मूळ मुद्दा आहे की इनोसंट ज्यांचं कुठलाही गुन्हा नाहीये असे हजारो लोक जर आत्महत्येच्या, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हजारो मराठ्यांनी आत्महत्या केल्या, तर हा बहादर कोर्टात सांगतो की मराठ्यांच्या आत्महत्याच काय घेऊन बसले तुम्ही, एससीने पण आत्महत्या केल्या, एससीला रिझर्वेशन नाहीये का? म्हणजे कोणाची तुलना कुठेही घेऊन जायची आणि विषय भरकटत न्यायचे. आत्महत्या केल्याची कोणी दखल घेतली नाही, आम्ही चूप राहिलो. पण जे जान जवान पोरं आहेत, ज्यांचं 5-5, 10-10 वर्ष वाट बघून एक संधी समोर दिसते, त्या लोकांचं जर हातात तोंडातला घास जाणार असेल, ज्यांचं आता नीट झालीये, ज्यांची JEE होणार आहे, JEE झालीये, ज्यांची ज्यांची MSc CET होणार आहे इंजिनिअरिंगसाठी, MBA असतील, अशा सगळ्या कोर्सेसला मुलांना ऍडमिशन मिळणं बाकी आहे. त्यांच्या आई वडिलांची आज काय अवस्था असेल? MPSC ला ज्यांची परीक्षा लांबली म्हणून प्रॉब्लेम झाला, अशा लोकांची आज काय अवस्था असेल? आणि लातूरच्या त्या मुलाने ते MPSCच करणारा मुलगा आहे. माझ्या बाजूला एक MPSCचा मुलगा राहतो, तोच काल माझ्याकडे आला होता, तर अतिशय दुःखात होता. अनेक PhD झालेले, अनेक टेम्पररी प्राध्यापक, अनेक लोकांचं हे दुःख आहे. आणि हे काही काल्पनिक दुःख नाही, प्रत्यक्ष दिसणारी गोष्ट आहे. त्यामुळे मराठा समाजाला माझी कळकळीची विनंती आहे की सरकारला तुम्ही सांगा की आरक्षणाचा ऑर्डिनन्स काढा, नाहीतर भोंगा लावून डिक्लेअर करा, पण मराठा समाजाच्या आरक्षणाचा लाभ आम्ही थांबू देणार नाही एक दिवस सुद्धा, अशी गॅरंटी त्यांच्याकडून घ्यावी लागेल. आणि आजच झालंय की 11वीच्या प्रवेशाला लगेच शालेय शिक्षण मंत्र्यांनी बॅनच आणलाय. म्हणजे इतके प्रॉम्प्ट मंत्री या सरकारमध्ये आहेत मराठ्यांच्या विरुद्ध काम करायला. ही लक्षात घेण्याची गोष्ट आहे. ते सुशांत राजपूत आणि ते कंगना राणावत विसरा, आता तुम्ही मराठ्यांकडे लक्ष द्या, हे म्हणायची वेळ आलेली आहे. आणि गेला कोरोना तिकडे चुलीत, आम्हाला आता भूमिका मांडावी लागणार आहे. आणि अतिशय सोपं तत्व सांगतो तुम्हाला मी, मला काही फरक पडत नाही. एक अत्यंत सोपं तत्व सांगतो की यांना जेरीस आणण्याचा एकमेव मार्ग आहे, सगळा मीडिया तुमच्याकडे येतील, सगळे राजकीय नेते तुमच्याकडे येतील, फक्त एक भूमिका घ्या. जर या सरकारला ऑर्डिनन्स काढून आपलं आरक्षण टिकवायला लावायचं असेल आणि यांना कायम दंडुका आपल्या हातात ठेवून जर काम करून घ्यायचं असेल, तर एकच मार्ग आहे मराठ्यांनो, आपण यांच्यासाठी इथून पुढे एकच घोषणा करूया, येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीमध्ये आम्ही मतदान करणार नाही. इथून पुढच्या प्रत्येक निवडणुकीवर मराठा समाज बहिष्कार टाकील, ही घोषणा तुम्ही आज करा आणि पसरू द्या वाऱ्यासारखी ही गोष्ट, संपूर्ण समाजभर पसरू द्या, संपूर्ण महाराष्ट्रावर पसरू द्या, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ द्या. त्याच्यासाठी जेलमध्ये जायची माझी तयारी आहे. पण ही भूमिका आपण घेतली पाहिजे की इथून पुढच्या कोणत्याही इलेक्शन मध्ये आम्ही बहिष्कार टाकीत आहोत, आम्ही कोणत्याही इलेक्शन मध्ये, राजकीय निवडणुकीमध्ये सहभागी होणार नाही. आमचं तत्व एकच आहे की आम्हाला तुम्ही नागरिकत्वाचे समान अधिकार नाकारलेले आहेत. ओबीसीला जे निकष आहे, EWS ला जे निकष आहे, तामिळनाडूला जे निकष आहे, त्याच्यापासून आमचं हनन केलेलं आहे. त्यांना दिलेले अधिकार आम्हाला देत नाही आहात. आणि महाराष्ट्र सरकारला याची नोंद घ्यावी लागेल, भाजपला याची नोंद घ्यावी लागेल, रामदास आठवलेला, प्रकाश आंबेडकरला आणि MIM ला सुद्धा याची नोंद घ्यावी लागेल. मराठ्यांचं मत पाहिजे असेल तर सगळ्यांनी एकमुखाने आमचा ऑर्डिनन्स काढून आरक्षण चालू ठेवा. आणि नाही यश आलं महिनाभर तरी चालेल बांधवांनो, बहिष्कार चालू ठेवा. ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मध्येही तुम्ही जाऊ नका. तुम्हाला पाहिजे ना ओबीसी, घ्या चढवून. तुम्हाला आणखी कोणी पाहिजे ना रिझर्वेशन देऊ द्या, ओबीसीचे येऊ द्या, कोणी आमदार येऊ द्या. आपण तसे गेलेलोच आहे ना, एकदा करून बघूच की आपण वर्षभर बहिष्कार टाकल्याने काय होतं. त्यामुळे मग कोणी पण बघा कसे तुम्हाला विचारायला येतात, सगळे येतील, सरकारमधले सगळे येतील.
माननीय पवार साहेब सुद्धा येतील, अजितदादा येतील, मुख्यमंत्री आधीचे येतील, आताचे येतील, एकनाथ शिंदे येतील, वळसे पाटील येतील, जयंत पाटील येतील आणि कुंभकोणीला पण काढतील. हे आपण लक्षात घ्या. तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकायची घोषणा करा बांधवांनो. याचा इतका सोपा, कायद्याचं कोणतंही आपल्यावर गुन्हा लागणार नाही असा मार्ग दुसरा नाहीये. अत्यंत प्रभावी आहे. करून बघू आपण आता आपलं आरक्षण टिकवण्यासाठी एवढा मार्ग. आणि त्याच्यासाठी काय आपल्यावरती बालंट येत असेल, काय केस होणार असेल, माझी घ्यायची तयारी आहे. मी त्याच्यामध्ये उतरायला तयार आहे. आपण सगळ्यांनी 100% हातोपर हाती मीडियातून सगळीकडे मराठा समाजाचा इथून पुढे निवडणूक, प्रत्येक निवडणुकीवर पूर्ण बहिष्कार हेच वाक्य चालवा. त्याच्यात कोणाचंही पर्सनल नाव लावू नका, कोणाची कल्पना आहे हे सांगू नका. पण मराठे सगळे एका बाजूला आणि राजकारणी सगळे दुसऱ्या बाजूला. ते जात मराठा लावत असतील पण आमच्या हिताचे नसतील तर ते बरोबर उमटून पडतील. ज्यांना राजकारण करायचंय ते बरोबर उमटून पडतील. नॉन पॉलिटिकल असलेला मराठा समाजाची संख्या 99% बांधवांनो, हे तुम्ही विसरू नका. 98-99% समाज आपल्याला संघटित करायचा असेल तर इथून पुढच्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार म्हणजे बहिष्कार हेच आपण स्वीकारा. हजारो आत्महत्या वाचवण्यासाठी हा गुन्हा करायला मी कधीही तयार आहे. कारण आमचे नागरिकत्वाचे अधिकार नाकारले गेलेले आहेत. आमच्या नागरिकत्वाच्या अधिकाराचं नोटा नाही, बहिष्कार. ओरडून ओरडून सांगा की आम्ही बहिष्कार टाकतो, नोटा नाही. नोटा तो आपण बघू पुढे काय करायचं त्याला. पहिल्या टप्प्यामध्ये नोटा नाही, बहिष्कार म्हणजे बहिष्कार, 100% बहिष्कार. ग्रामपंचायत असो की कोणाचंही इलेक्शन, टोपे साहेबाचं असो नाही तर दानवेचं असो, आम्हाला काही घेणं नाही. कारण आमचा कोणी वाली नाहीये. हजारो मुलं आमच्या आत्महत्येच्या जर टोकावर असतील तर आम्हाला एवढं कर्तव्य केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मी अतिशय गांभीर्याने सांगतो, मी या आरक्षणाच्या प्रक्रियेत अतिशय खोलवर काम केलेलं आहे. मराठ्यांचा अधिकार वारंवार डावलला गेलाय, मराठ्यांची बदनामी वारंवार केली गेलेली आहे. एक नागरिकांचा समूह म्हणून, एक घटनात्मक कर्तव्य म्हणून मी याच्याकडे बघतो. त्यामुळे आपल्याला आता निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याशिवाय कोणताही मार्ग नाही. त्यांना वाटत असेल आता उद्या कुठे निवडणूक आहे, असू द्या, वाटू द्या. जगात आपली आपण भूमिका घेऊन जाऊ. जागतिक मीडिया आपल्याकडे येईल, तुम्ही त्याची काळजी नका करू की आज निवडणूक आहे की नाही, काही फरक पडत नाही. निवडणूक नसली तरी आपण आपला मुद्दा रेटू. बिहारमध्ये निवडणूक आहे, तिकडे मध्य प्रदेशमध्ये पोटनिवडणूक आहे, त्याची तुम्ही काळजी करू नका, निवडणूक आहे की नाही. सुप्रीम कोर्टापर्यंत आवाज जर पोहोचवायचा असेल, घर बसल्या आवाज पोहोचवायचा असेल तर सोशल मीडिया वापरा. आक्रस्ताळेपणाने बोलू नका. मराठ्यांचं आरक्षण चालू ठेवा. घोषणा करावी सरकारने की आम्ही हे आरक्षण बंद होऊ देणार नाही, तरच आम्ही निवडणुकीवरचा बहिष्कार मागे घेऊ. एवढी भूमिका सगळ्यांनी ठेवा. बांधवांनो, याच्या इतका सोपा आणि जालीम उपाय मला आज दिसला नाही. मी कालपासून विचार केला की आता काय हत्यार वापरायचं, आणि मला असं वाटतं हे हत्यार अत्यंत प्रभावी आहे आणि कोणीही आपला नाहीये. आपल्याला शरण जायची काही गरज नाहीये. कोणी सुपारीखोर आपल्यामध्ये असतील, काही टीका करतील. मेजॉरिटी समाज, मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलंय बांधवांनो, 95% 98% समाज हा राजनीती आवडत नाही. सगळ्यांना समाजाचं हित पाहिजे. त्यामुळे 98% समाज एका बाजूला आणि 2% राजकारणी आणि सुपारीखोर कोणी असतील ते एका बाजूला. आपण त्यांची काळजी करू नका. सगळ्यांनी एकमुखी मागणी करावी की मराठ्यांचं आरक्षण चालू ठेवा. बाबांनो, भाजपवाल्यांनो, काँग्रेसवाल्यांनो, MIM वाल्यांनो, वंचितवाल्यांनो, सगळ्यांनी ते चालू ठेवा. जर मराठ्यांच्या मताची गरज असेल तर आम्ही इलेक्शन मध्ये सहभागी होणार नाही. ते ग्रामपंचायत असो, नाही तर लोकसभा असो, नाही तर विधानसभा असो. एवढी शपथ आपण छत्रपतीच्या पायाशी घेऊया. आणि मला असं वाटतं, बघा तुम्ही 8 दिवसात काय होतं. लढू आपण. मी बोलेन याच्याशी, प्रकटपणे बोलेन. मी कोणत्याही राजकीय नेत्याशी बोलायला तयार आहे. आणि समाजाने फक्त भूमिका घ्यावी की ही समाजाची भूमिका आहे, कोणा व्यक्तीची भूमिका नाहीये. कारण आत्महत्या होऊ देणं आपण टाळलं पाहिजे. आता आपल्याला नाही परवडणार एकही आत्महत्या झालेली. हा अत्यंत आत लागलेला जाळ आहे. आमच्या काळजाला भोकं पडतायत. जर कोणी आमचं हसू करत असेल तर त्याला हेच उत्तर असू शकतं. सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय, जय शिवराय. सगळ्यांनी छत्रपतींना स्मरून जरूर शपथ घ्यावी की इथून पुढच्या इलेक्शन मध्ये आम्ही बहिष्कार टाकू म्हणजे टाकू, 100% बहिष्कार टाकू. जोपर्यंत आम्हाला आमचा घटनात्मक अधिकार, इक्वालिटी ऑफ राईट मिळत नाही आर्टिकल 14 मधला, तोपर्यंत आम्ही हे चालू ठेवू. एवढी सगळ्यांनी शपथ घ्या छत्रपतींच्या चरणी. सगळ्यांना जय शिवराय, हर हर महादेव, जय भारत, जय हिंद, जय महाराष्ट्र.